जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सुरुवातीची प्रार्थना करू आणि जिवंत देवाला धन्यवाद देऊ. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा, तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, सकाळची वेळ तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव हो दे. पित्या परमेश्वरा, हे देवापा, आमचं जीवन आम्ही तुला समर्पित करीत आहोत. सर्व पापापासून, सर्व सैतानी हल्ल्यापासून, सर्व सैतानी आळकरणापासून प्रभू येशू तू आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र ठेव. आणि प्रिय प्रभू येशू, विशेष करून ही सकाळची वेळ तू आम्हा प्रत्येकाला तू दाखवलीस, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, सर्व सैतानी बंधन, सर्व सैतानी अटॅक नासर येशूच्या नावामध्ये प्रिय प्रभू येशू तू आमच्या प्रत्येकाच्या जीवनामधून तू काढ. आणि प्रभू, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू सहाय्य कर, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर. वचन ऐकू देणारा दुरात्मा, वचन वाचू न देणारा दुरात्मा, प्रभू सर्व कलह माजवणारा दुरात्मा नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहे. हो पित्या परमेश्वरा, प्रभू, ही सकाळची प्रार्थना तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. ऐकणाऱ्यांचं जीवन तू बदलून टाक, ऐकणाऱ्यांच्या जीवनातील सर्व समस्या प्रभू तू काढून टाक आणि तुझं गौरव हो दे. पित्या परमेश्वरा, तुझी शांती प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये जाऊ दे आणि तुझ्या नावाचं गौरव हो दे. पित्या परमेश्वरा, ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियांनो, आजच्या मननासाठी आपण काढणारा रूत याचा 2रा अध्याय. पहिल्या अध्यायामध्ये आपण पाहत आहे की नामी आणि तिच्या सुना त्या ठिकाणी पुन्हा इस्रायलामध्ये येतात आणि त्या ठिकाणी ती साक्ष देत आहे की सर्व समर्थाने मला पिडले आहे, तर मला नामी का म्हणतात. याप्रमाणे नामी आपली सून मावाबी रूत हिला घेऊन मावाब देशातून परत आली. त्या दोघी बेथलेहमात आल्या तेव्हा सातूच्या हंगामास प्रारंभ झाला होता. पहा, परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जर आपण चाललं नाही तर प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये जसं ह्या कुटुंबाच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी झालं तसंच गोष्टी आमच्या जीवनामध्ये देखील होऊ शकतात. आणि म्हणून प्रियांनो, माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे, कोणतेही निर्णय घेताना, कोणत्याही गोष्टी करताना आम्ही परमेश्वर देवाचं आम्ही मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आम्ही आमचं जीवन पूर्णपणे प्रभूला समर्पित केलं पाहिजे. आणि म्हणून पहा, आम्हाला त्या ठिकाणी यश प्राप्ती होईल जेव्हा आम्ही परमेश्वराचं मार्गदर्शन घेतो. आणि बघा, आणि मग नंतर पहा, ह्या ठिकाणी आम्हाला 2ऱ्या अध्यायामध्ये आम्ही पाहत आहोत की बोआजाच्या शेतात रूत सर्वा वेचते. आणि मग नामीच्या नवऱ्याचा एक नातेवाईक होता, तो अलीमलेख याच्या कुळातला असून तो मोठा श्रीमान माणूस होता. त्याचे नाव बोआज असे होते. मोवाबी रूत नावीस म्हणाली, मला शेतात जाऊ द्या, म्हणजे कोणाची मजवर कृपादृष्टी झाल्या त्याच्या मागून मी धान्याच्या सर्व वेचीत जाईन. ती म्हणाली, मुली जा. ती जाऊन शेतात कापणी करणाऱ्या मागून सर्व वेचू लागले. सुदैव करून शेताच्या ज्या भागी ती गेली तो अलीमलेखाच्या कुळातल्या बोआजाचा होता. बोआज बेथलेहेम गावातून शेतात आला तेव्हा तो कापणी करणाऱ्यांस म्हणाला, परमेश्वर तुमच्या समागमी असो. ते त्यास म्हणाले, परमेश्वर तुमचे अभिष्ट करो. मग बोआज कापणी करणाऱ्याच्या मुकादमास म्हणाला, ही मुलगी कोणाची. कापणी करणाऱ्यांच्या मुकादमाने म्हटले, नामी बरोबर मोवाब देशाहून आलेली ही मोवाबी मुलगी होय. ही मला म्हणाली, कृपा करून कापणी करणाऱ्यांच्या मागून पेंढ्यामधला सर्व मला वेचू द्या. ती तेथे येऊन सकाळपर्यंत आतापर्यंत वेचीत आहे. थोडा वेळ मात्र ती घरात बसली होती. बोआज रूथेस म्हणाला, मुली ऐकतेस ना, तू दुसऱ्याच्या शेतात सर्व वेचव्यास इथून जाऊ नको. येथेच माझ्या नोकरीणींबरोबर राहा. हे ज्या शेतात कापणी करीत आहेत त्याकडे नजर ठेवून त्यांच्या मागून जा. तुला काही त्रास पोचू नये अशी आज्ञा मी या गड्यास दिली नाही काय. तुला तहान लागल्यास तू भांड्याकडे जाऊन या गड्यांनी भरून ठेवलेले पाणी पी. तेव्हा ती त्यास दंडवत घालून म्हणाली, मज परक्या स्त्रीवर आपण कृपादृष्टी करून माझा समाचार घेतला, याचे काय कारण बरे. बोआज तिला म्हणाला, तुझा पती मेल्यापासून तू आपल्या सासूशी कशी वागलीस व
तू कशा प्रकारे आपली माता पित्रे व जन्मभूमी सोडून तुला अपरिचित अशा लोकात आलीस, आणि ही सविस्तर हकीकत मला समजली आहे. परमेश्वर तुला तुझ्या कृतीचे तुला फळ देव. इस्रायलाचा देव परमेश्वर यांच्या पंखाखाली तू आश्रयास आली आहे. तो तुला पुरे पारितोषिक देव. ती म्हणाली, महाराज, आपली कृपा दृष्टी मजवर राहू द्यावी. मी आपल्या कोणत्याही दासीच्या बरोबरीची नसून आपण मशी ममतेने बोलून माझे समाधान केले आहे. भोजनाच्या वेळी बोआज तिला म्हणाला, इकडे ये, भाकर खा. ह्या कडीत आपली भाकर बुडवी. आणि त्या कापणी करणाऱ्यांच्या पंक्तीस ती बसली. त्यांनी तिला हुरडा दिला. तो तिने पोटभर खाल्ल्यावर काही शिल्लक राहिला. ती सर्व वेचाव्यास निघाली. तेव्हा बोआजाने आपल्या गड्यात सांगितले, तिला पेंड्यातून वेचू द्या, मना करू नका. आणि चालता चालता पेंड्यातून मूठपूठ टाकीत जा. तिला वेचू द्या, तिला धमकवू नका. तिने या प्रकारे संध्याकाळपर्यंत सर्व वेचिला. तिने वेचून आणलेल्या सर्व झोडीला त्याचे एफाभर सातू निघाले. ते घेऊन ती नगरात गेली. तिने काय वेचून आणले ते तिच्या सासूने पाहिले. तिने पुरे इतके खाऊन उरलेले आणले होते, तेही तिला दिले. आणि तिच्या सासूने तिला विचारले, आज तू कुठे सर्व वेचीला? हे श्रम तू कोठे केलेस? ज्याने तुझा समाचार घेतला त्याचे कल्याण हो. मग आपण कोणाच्या शेतात काम केले ते तिने आपल्या सासूला सांगितले. ती म्हणाली, ज्या माणसाच्या शेतात आज मी काम केले त्याचे नाव बोआज नामी आपल्या सुनेस म्हणाली, ज्या परमेश्वराने जिवंतावर व मृतांवरही आपली दया करायचे सोडले नाही, तो त्याचे कल्याण करो. नामी तिला आणखी म्हणाली, हा माणूस आपल्या आप्तापैकीच आहे. एवढेच नव्हे तर आपले वतन सोडवण्याचा त्यास हक्क आहे. मग मोवाबी रुथेने सांगितले की तो मला असेही बोलला की माझे गडी सर्व कापणी करीत तोपर्यंत त्याच्या मागोमाग राहा. नामी आपली सून रूथ हिला म्हणाली, मुली, तू त्याच्याच नोकरीने बरोबर जावे. इतरांच्या शेतात तू लोकास आढळू नये, हे बरे. या प्रकारे सातूचा आणि गव्हाचा हंगाम संपेपर्यंत तिने बोआजाच्या नोकरीने बरोबर सर्व वेचीला आणि ती आपल्या सासू बरोबर राहिली. पहा, ह्या ठिकाणी रूथ जी होती ती रूथ ह्या ठिकाणी आळशी नव्हती. बघा, ही काम करणारी स्त्री होती. आम्हाला ह्या ठिकाणाहून दिसते की ती तिच्या सासूच्या बरोबर गेली. केवळ ती गेली नाही तर त्या ठिकाणी ती बसली नाही. आणि मग ती रूथ त्या ठिकाणी नामीच म्हणाली की मला शेतात जाऊ द्या. आणि काम करण्यासाठी ती बाहेर गेली. आणि तो हंगाम होता सातूचा आणि गव्हाचा. आणि पहा, त्या ठिकाणी पहा, परमेश्वराने तिच्यावरती कृपादृष्टी केली. आणि ज्या शेतात गेली ते शेत तिच्या आप्तातल्या, म्हणजे तिच्या नामीच्या आप्त्यातलंच एका नातेवाईकाचं होतं. त्याचं नाव बोआज होतं. आणि हा बोआज मनुष्य देखील हा देवभिरू होता. परमेश्वराची कृपा दृष्टी त्याच्यावरती होती. परमेश्वराला भिवून असा वागणारा होता. आणि त्यांनी देखील त्या रूथच्या बद्दल सर्व माहिती त्याला होती. आणि रूथला त्याने सांगितलं की तू कोणाच्याही शेतामध्ये जाऊ नको, तर जे काय असेल ते माझ्या शेतामध्ये तू वेच. माझ्या नोकरांबरोबर राहा, माझ्या इथलचं पाणी पे. आणि मग त्याने तिला खायला भाकर दिली. सर्व काही त्याचा चांगला पाहुणचार केला त्या ठिकाणी. आणि तो तिला म्हणाला की इथेच तू राहा, जोपर्यंत हंगाम संपत नाही तोपर्यंत दुसऱ्याच्या शेतात जाऊ नको. बघा, हे असे जे लोक आहेत, हे परमेश्वराला भिवून वागणारा असा तो व्यक्ती होता. परमेश्वराचं भय त्याच्या जीवनामध्ये आम्हाला दिसत आहे. आणि त्याची नामीची सून ही रूथ देखील परमेश्वराचं भय तिच्या जीवनामध्ये होतं. ती आपल्या सासूशी विश्वासू राहिलेली अशी स्त्री होती. आणि तिचं वर्तमान त्या संपूर्ण बेथलेहेम गावामध्ये त्या ठिकाणी पसरलेलं होतं. तिच्याविषयी इतर लोक साक्ष देत होते. आणि पहा, तिने आपला देश, आपले लोक सोडून ती परक्या राष्ट्रामध्ये त्या ठिकाणी येऊन ती नामी संगती राहिलेली आहे. आणि जो नामीचा देव होता तो त्याने आपला तारणारा म्हणून त्या ठिकाणी तिने कबूल केलेला होता.
तिने परमेश्वरावरती विश्वास ठेवला होता. आणि पहा, परमेश्वराने देखील तिचे मार्ग काय केले आहे? मोकळे केलेले आहे. आणि जो शेताचा मालक बोआज होता, त्या बोआजाने देखील तिला सांगितले आहे की तू ह्या ठिकाणी काय कर, जोपर्यंत हंगाम चालू आहे तोपर्यंत तू ह्या माझ्या शेतामध्ये सर्व कर. आणि ते सर्व घेऊन पहा ती आपल्या सासूकडे गेली. आणि मग त्या ठिकाणी ती 20 वचन आम्हाला सांगतं की नामी आपल्या सुनेस म्हणाली, ज्या परमेश्वराने जिवंतावर व मृतांवरही आपली दया करायचे सोडले नाही, तो त्याचे कल्याण करो. नामी तिला आणखी म्हणाली, हा माणूस आपल्या आप्तापैकीच आहे. एवढेच नव्हे तर आपले वतन सोडण्याचा त्यास हक्क आहे. मग मोआबी रुथेने सांगितले की तो मला असेही बोलला की माझे गडी सर्व कापणी करीत तोपर्यंत त्याच्या मागोमाग राहा. नामी आपली सून रूथ हिला म्हणाली, मुली तू त्याच्याच नोकरीनी बरोबर जावे, इतरांच्या शेतात तू लोकास आढळू नये हे बरे. या प्रकारे सातूचा आणि गव्हाचा हंगाम संपेपर्यंत तिने बोआजाच्या नोकरीनींबरोबर सर्व वेचिला आणि ती आपल्या सासू बरोबर राहिली. प्रियांनो, ही एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ती अशा प्रकारची सून होती की तिने सासूच्या आज्ञा त्या ठिकाणी पाळलेल्या आम्हाला दिसत आहे. प्रियांनो, आज जगामध्ये पाहत आहोत सासू सुनेचं कधीच पटत नाही. खूप वाईट गोष्ट आहे. सून सासूवर वरचढ होते, सासू सुनेवर वरचढ होते, त्यांचे भांडणं काही थांबत नाही. प्रियांनो, पण ह्या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे की जी सून ती सासूच्या आज्ञेमध्ये होती. सासू जे काही सांगल ते ती करत असे. सासूने सांगितलं की तू कोणाच्या शेतामध्ये जाऊ नको, फक्त तू बोआजाच्या शेतामध्ये जा, कारण तो आपल्या आप्तापैकी आहे आणि आपलं वतन सोडवण्याचा त्याला हक्क आहे. आणि ती त्याप्रमाणे त्या हंगामामध्ये ती त्याच्याशिवाय दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला ती गेलेली नाही. ही एक महत्वाची गोष्ट आम्हाला दिसत आहे. आणि म्हणून प्रियांनो, आज अनेकांचे कुटुंब तुटत आहे, अनेकाच्या कुटुंबामध्ये प्रॉब्लेम आहे केवळ ह्या सासू आणि सुनेमुळे. प्रियांनो, देवाच्या भयामध्ये जर राहून आम्ही जर जीवन जगलं, देवाची आज्ञा जर आमच्या जीवनामध्ये असलं, परमेश्वराच्या समवेत जर आम्ही चाललं, परमेश्वराच्या आज्ञेनुसार आम्ही जर आमचं जीवन जगलं, तर प्रियांनो ते निश्चित आशीर्वादित होतं. आज या सकाळच्या वेळी मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की रूथ ही आज्ञा पालन करणारी स्त्री होती. जरी ती परराष्ट्रीय होती, जरी ती मोआबी होती, परंतु परमेश्वराचा वरदहस्त तिच्यावरती होता. परमेश्वराने तिची पकड घेतली. ती का पकड घेतली? तर तिचं हृदय शुद्ध आणि पवित्र होतं. तिच्या जीवनामध्ये परमेश्वर देव हा वास करीत होता आणि म्हणून ती सासूच्या अधीन राहत होती. आणि म्हणून प्रियांनो, आज मी सांगत आहे की आजच्या सुनांना आणि सासवांना एकच आहे की आपल्या सुनांना लेकीसारखं वागवा आणि सुनांनो आपल्या सासूला आपल्या आईसारखा दर्जा द्या. त्याशिवाय तुमच्या कुटुंबामध्ये शांती राहणार नाही. प्रियांनो, आज जर तुमच्या कुटुंबामध्ये शांती पाहिजे, तुमच्या कुटुंबातील वातावरण जर चांगलं पाहिजे, तर सासू आणि सुनेने एकमेकांच्या अधीन राहायला पाहिजे. प्रियांनो, आजच्या सुनांना असं वाटतं की मी, माझा नवरा आणि माझे लेकरं आणि माझे घरचे नातेवाईक याच्याशिवाय त्यांना दुसरं कोणी दिसत नाही. परंतु रूथच्या जीवनामध्ये रूथ ही अशी स्त्री होती, तिने आपलं सर्व घरदार त्या ठिकाणी सोडलं, आपले आईबाप सोडले, सर्व आपले लोक, आपले आप्त सोडले आणि ती सासू बरोबर तिच्या देशामध्ये ती गेलेली आहे. बरं, सासूने तिच्यावरती कोणत्या प्रकारचं बंधन त्या ठिकाणी घातलं नाही, हे आम्हाला ह्या सकाळच्या समय दिसत आहे. आजच्या सासू आपल्या सुनांवरती बंधन घालू पाहत आहेत.
आणि म्हणून आजच्या सासूंनाही माझं योग्य मार्गदर्शन आहे की आपल्या सुनांवरती बळजबरी करू नका. त्यांना देवाच्या भयात, देवाच्या ज्ञानात, देवाच्या सामर्थ्यात वाढू द्या. बघा, त्यांचं जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही. ते तुमच्या अधीन राहतील आणि ते तुम्हाला लेकीप्रमाणे जीव लावतील. प्रियांनो, आजचे सकाळचं वचन आहे ते तुमच्या कुटुंबासाठी आणि सर्वांसाठी आशीर्वादित करो. कारण परमेश्वर देव ह्या सकाळी या सासू सुनेच्या जीवनाच्या बद्दल तुमच्या कुटुंबाशी ते तुम्ही बोलो. आणि आज अनेक कुटुंब ह्या सासू सुनांचं पटत नाही म्हणून अनेक कुटुंब तुटण्याच्या मार्गावरती आहेत. अनेक कुटुंबामध्ये प्रॉब्लेम आहे, समस्या आहे. आणि म्हणून प्रियांनो, देवाचं भय हे आपल्या जीवनामध्ये पाहिजे. आता नामीच्या जीवनामध्ये एक चांगली महत्वाची गोष्ट दिसते की त्यांनी परमेश्वराच्या पुढून ते परमेश्वराने दिलेला जो देश तो सोडून ते मोवाब देशात गेले आणि त्या ठिकाणी त्यांना यश प्राप्ती झाली नाही. तिचा पती, तिचे 2 लेकरं त्या ठिकाणी मरण पावलेले आम्हाला दिसत आहे. पहा, परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावरती आला होता. जेव्हा आम्ही परमेश्वराला सोडतो त्यावेळेस अशा गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडतात. आमच्या घरामध्ये शांती येते, आमच्या अशांती येते, आमच्या घरामध्ये प्रॉब्लेम येतात, आमच्या घरामध्ये समस्या येतात, आमच्या घरामध्ये अडचणी येतात. आणि ह्या अडचणी केवळ आम्ही जिवंत देवाला सोडून आम्ही दुसऱ्यांच्या नादी लागतो, आमच्या मनाप्रमाणे करतो. त्यावेळेस असंख्य प्रॉब्लेम आमच्या जीवनामध्ये येतात. प्रियांनो, या सकाळच्या वेळी ह्या गोष्टी आपल्या लक्षामध्ये आम्ही ठेवल्या पाहिजे. जर तुमच्या घरामध्ये शांती पाहिजे, जर तुमच्या घरातलं वातावरण चांगलं पाहिजे, तर प्रियांनो, गुडघे टेका, प्रार्थना करा, एकमेकावरती प्रीती करण्याचं सोडू नका. एकमेकांना क्षमा करा, एकमेकांच्या अधीन राहा, एकमेकांच्या आज्ञेमध्ये राहा आणि परमेश्वर देवाची प्रार्थना आणि त्याचं वचन, त्याच्या सामर्थ्यामध्ये तुम्ही जीवन जगा. पहा, तुमच्या कुटुंबाचं संपूर्ण जीवन बदलून जाईल. आज मी अनेक सुना पाहतो, फक्त प्रार्थना करतात, चर्चला जातात, पण आपल्या सासूवरती कधीच प्रीती करणार दिसत नाही. सासवा पण जातात, प्रार्थनेला जातात, चर्चला जातात, परंतु आपल्या सुनेवरती कधी प्रीती करताना दिसत नाही. एकमेकींच्या बद्दल निंदा करतात. आणि प्रियांनो, मी तुम्हाला हे सांगतो की आपल्या कुटुंबामध्ये ह्याच ठिकाणी दुष्ट दुफळी निर्माण करून आम्हाला देवाच्या पासून दूर घेऊन जातो. कदाचित तुम्ही म्हणाल की तुम्हाला अन्य भाषेतून प्रार्थना येत असेल, कदाचित तुम्ही म्हणाल की आम्हाला देवाचं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्राप्त झाले, परंतु मी तुम्हाला सांगतो, जर तुमच्या जीवनामध्ये देवाचं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे तर तुम्ही असे कधीच वागणार नाही. कारण परमेश्वराला वाईट गोष्टींचा तिटकारा आहे. तुम्ही स्वतःलाही फसवतात आणि इतरांनाही फसवतात. या सकाळच्या वेळेस मी तुम्हाला कडक भाषेमध्ये, परमेश्वराच्या कडक शब्दामध्ये तुम्हाला सांगत आहे, देवाच्या वचनातून कडक शब्दातून तुम्हाला सांगत आहे, जर तुमच्या घरामध्ये शांती पाहिजे तर तुम्ही एकमेकांच्या अधीन राहिलं पाहिजे. त्याच वेळेस ते कुटुंब चांगलं होईल, त्याच त्या कुटुंबाला यश प्राप्ती होईल, त्याच कुटुंबाला आशीर्वाद मिळतील, त्याच कुटुंबामध्ये परमेश्वर राहील, ज्या कुटुंब परमेश्वराच्या अधीन राहतं. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, आजच्या सकाळच्या वेळी नामी आणि रूथ यांचं जे कुटुंब आहे, या कुटुंबाच्या द्वारे आज आम्हाला एक चांगली शिकवण भेटत आहे की सुनाने सासूच्या अधीन राहिलं पाहिजे आणि सासूने देखील सुनांवरती आईप्रमाणे प्रेम केलं पाहिजे. प्रियांनो, ते कुटुंब सधन होईल, त्या कुटुंबामध्ये आशीर्वाद होतील. आणि प्रियांनो, आज आमचं कुटुंब जर सुखी, समृद्ध आणि देवाच्या आत्म्यामध्ये जर वाढवायचं आहे तर एकमेकाच्या अधीन राहा, एकमेकांचं ऐका, प्रार्थनेला वेळ द्या, सैतानी गोष्टीपासून दूर राहा आणि परमेश्वराच्या नियमाप्रमाणे, परमेश्वराच्या सर्व आज्ञेप्रमाणे आमचं जीवन आम्ही जगलं पाहिजे. देवबाप करो या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला देवबाप आशीर्वादित करो. आमेन. आपण प्रार्थना करूया.
हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. पुन्हा एकदा आम्ही प्रार्थना करत आहोत की प्रिय प्रभू येशू, वचन तू माझ्यासाठी आणि इतर तुझ्या लोकांसाठी, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी तू आशीर्वादाचं केलेलं आहे. त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू येशू, अनेक कुटुंब आहेत ते तुटण्याच्या मार्गावरती, घटस्फोटाच्या मार्गावरती आहेत. काहींची कोर्टामध्ये भांडणं आहेत. प्रिय प्रभू येशू, त्या सर्व डिवोर्स तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू रद्द कर प्रभू. व्यभिचाराशिवाय वेगवेगळे प्रकरणं असतील तर प्रिय प्रभू येशू त्यांचा समेट घडून आण. परंतु ज्या व्यक्तींच्या जीवनामध्ये अनैतिक संबंध आहेत, विवाहाखेरीज बाहेर संबंध आहेत, प्रभू त्या लोकांना तू क्षमा कर आणि तुझी इच्छा असेल तर पुन्हा त्यांना तू एकत्र तू कर आणि तुझ्या नावाचं गौरव त्या कुटुंबाद्वारे होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, जे डिवोर्स होत आहेत ते डिवोर्स तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू रद्द कर. आम्ही इतर लोकांचं ऐकू नये तर आम्ही तुझं ऐकून प्रिय प्रभू येशू तुझ्या इच्छेप्रमाणे आम्ही आमचं जीवन जगावं, यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर प्रभू. सर्व दुष्टाचे सैतानी हल्ले नासूर येशूच्या नावामध्ये सर्व तुझ्या कुटुंबामधून तू काढून टाक. ओ पित्या परमेश्वरा, आज मी प्रार्थना करत आहे, या सकाळच्या समय तू प्रत्येक कुटुंबामध्ये तुझी शांती तू प्रस्थापित कर. त्यांच्या लेकरांना तू आशीर्वादित कर, त्यांच्या सर्व नातेवाईकांना तू आशीर्वादित कर आणि प्रिय प्रभू येशू ते कुटुंब तू समृद्ध कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभू येशू, आज आम्ही आजारी लोकांसाठी प्रार्थना करत आहोत. सर्व प्रकारचे आजार नासूर येशूच्या नावामध्ये आम्ही काढून टाकत आहोत पित्या परमेश्वरा. प्रभू, तुला बसलेल्या फटकाने प्रिय प्रभू येशू आम्हा प्रत्येकाला तू आरोग्य दिलेलं आहे. प्रभू, या वचनाची आम्ही घोषणा करीत आहोत. वचनाची आम्ही घोषणा करीत आहोत. प्रत्येकाला तू आरोग्य दिलेलं आहे, त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. होय पित्या परमेश्वरा, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर देव तू आहे. प्रभू, सर्व अनैतिक गोष्टीपासून, व्यभिचारापासून, मूर्तीपूजेपासून, सर्व वाईट प्रकारच्या पापापासून तू ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं तू संरक्षण कर. प्रत्येकाच्या कामामध्ये तू यश दे आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. ही प्रार्थना तू आमची ऐकलीस, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियांनो, या सकाळच्या समय ज्यांना प्रार्थनेची गरज आहे त्यांनी 97 30 30 16 68 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देवबाप तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला प्रत्येकाला आशीर्वादित करो. आमेन, 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 आमेन.